नमस्कार मित्रांनो, घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची 8 लक्षणे। नंबर 1, घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो। कोणत्याही कामात मन लागत नाही। शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे, गळून गेल्यासारखे वाटते। नंबर 2, मनात सतत वाईट विचार येतात। अनेकदा जीवन संपवावे असे वाटते। नंबर 3, घरातील साहित्य सतत तुटते फुटते। टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात। नंबर 4, घरातल्या व्यक्ती सतत आजारी पडतात। हे आजारपण औषधोपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाही। नंबर 5, विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते। पुढे जाऊन याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते। नंबर 6, काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते। एखादी चालून आलेली चांगली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून निसटते। नंबर 7, सतत वाईट प्रसंग व सतत वाईट स्वप्न पडणे। नंबर 8, घरात कुणीतरी असल्याचा भास होणे। घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखावे? 1, काचेचा ग्लास घ्या, त्यात पिण्याचे पाणी भरा, थोडेसे गंगाजल मिसळा, मुठभर गुलाबाच्या पाकळ्या या पाण्यात टाका। हा ग्लास घरात एखाद्या कोपऱ्यात लपवून ठेवा। 24 तासानंतर ग्लासमधील पाण्यामध्ये निरखून पहा। जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे। पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकीच निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे। पाण्याचा रंग न बदलल्यास घरात निगेटिव्ह एनर्जी नाही। जे काही घडत आहे त्याची कारणे वेगळी असू शकतात। निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे काही उपाय। नंबर 1, घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा। नंबर 2, फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून पोछा मारा। खडे मीठ म्हणजे मोठे मीठ। गुरुवारी हा उपाय करू नये। नंबर 3, निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असेल, व्यक्तीची लाल मिरची, मोहरीचे दाणे आणि मिठाने नजर उतरवा। या तिन्ही वस्तू आपल्या हातात एकत्रित घेऊन 3 वेळा मारा। नंबर 4, किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा। ही मिठाची पुरचुंडी बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी किचनमध्ये ठेवा। प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलवून त्या जागी नवीन मीठ ठेवा। जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा नाल्यामध्ये टाकून द्या। फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे। नंबर 5, दररोज सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा। नंबर 6, घरात हनुमान चालीसा ऐका। नंबर 7, अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूंना दिवे प्रज्वलित करा। हॅलो मित्रांनो, ओम नमो नारायण। कशी वाटली तुम्हाला ही माहिती? आवडल्यास व्हिडिओला